तुम्हाला माहितीये बेनिहिन हे एक ग्रीक व्यक्ती आहेत. ओके, ही वॉज नॉट अमेरिकन. प्रेज द लॉर्ड. बेनिहिन बद्दल सगळ्यांना माहित असेल. हे देवाचे सेवक आजही आपल्यामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बेनिहिन बद्दल मी एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्यांच्या प्रेयर लाईफ बद्दल सांगते. प्रेज द लॉर्ड. बेनिहिन जे आहेत ना, यांचं ना त्यांना प्रभू कळला त्यांच्या तरुणपणामध्ये. आणि नाही का ते दूर दूरहून कॅथरीन कुलमनच्या नाही का ते म्हणायचे मिस कुलमन, सगळे त्या लोक वेळेस म्हणायचे मिस कुलमन. त्यांच्या नाही का मीटिंग्स अटेंड करायला जायचे आणि अशाच नाही का मीटिंग मध्ये बसलेले असायचे. नंतर कॅथरीन कुलमनच्या मीटिंग मध्ये अशरचं कामही त्यांनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं तारण झालं होतं, प्रभूच्या प्रेमात पडले होते. बेनिहिन जे आहेत ना, हे स्वतः एक ग्रीक व्यक्ती आहेत, म्हणजे स्वतः इस्रायली आहेत. 3 डिसेंबर 1952 मध्ये. प्रेज द लॉर्ड. 3 डिसेंबर 1952 यांचा जन्म झाला होता इस्रायलमध्ये. जाफा इस्रायल या ठिकाणी. आज ज्याला तेल अवीव म्हणतात ना, तेल अवीव ही जागा न्यूज मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही ऐकली असेल. ओके, त्या ठिकाणी जाफा इस्रायल इथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांची भाषा होती ग्रीक. ओके, त्यांचे जे वडील होते ते ग्रीक होते. त्यांचं नाव होतं कॉन्स्टँटिन. बेनिहिनच्या वडिलांचं नाव आहे कॉन्स्टँटिन. हे स्वतः एक ग्रीक व्यक्ती होते. त्यांच्या आईचं नाव आहे क्लेमेन्स हिन. त्यांची आई जी आहे ती अर्मेनियाची होती, ती अर्मेनियन स्त्री होती. सो बेनिहिन हे कसे होते, ग्रीक आणि अर्मेनियन. ओके, या पॅरेंट्सला झालेले एक मुलगा आहे. म्हणजे बेनिहिनचे पॅरेंट तर पॅलेस्टाईन मध्ये जन्म घेतले होते. बेनिहिनचा जन्म इस्रायलमध्ये झाला होता. त्यानंतर ते कॅनडामध्ये वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. त्यांचं तारण झालं. पण त्यांचं ज्या वेळेस तारण झालं त्यावेळेस सुरुवातीच्या दिवसामध्ये काय झालं होतं माहितीये तुम्हाला? बेनिहिनचं तारण झालं आणि बेनिहिनला परमेश्वर नाही का पवित्र आत्मा बोलू लागला, प्रॉम्प्ट करू लागला. तर त्यावेळेस काय झालं की बेनिहिनला बेनिहिन म्हणून कोण ओळखत नव्हते. ही वॉज नॉट इव्हँजेलिस्ट, पास्टर. नो, ही वॉज लाईक अ सिम्पल ब्रदर. जसं आपण चर्चमध्ये कोणालाही ब्रदर म्हणतो. त्यांचं तारण झालं होतं. एक ब्रदर म्हणून लोक त्यांना ओळखत होते आणि एका चर्चमध्ये ते जात होते. प्रेज द लॉर्ड. आणि एका ज्युईश यहुदी फॅमिलीमध्ये किंवा इस्रायली फॅमिलीमध्ये जन्मलेला हा मुलगा आहे. त्याचं तारण झाले. यहुदी लोक आणि यहुद्यांच्या घराण्यातून हा ख्रिस्ताकडे वळला आहे. सो ही गोष्ट त्यांच्या पॅरेंट्सना आवडली नाही. त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे भाऊ, बेनिहिनचे आई वडील, त्यांचे इतर सिबलिंग्स जे होते ते त्यांच्याशी बोलत नव्हते, त्यांच्याशी संबंध नीट ठेवत नव्हते. सो त्यांच्या आई वडिलांना असं वाटायचं की हा आपल्यासाठी एक श्राप ठरलाय. आपण यहुदी आहोत, यहुदी असून ह्याने नाही का ख्रिस्ती स्वतःला करून घेतलंय, ह्याचं तारण झालंय म्हणतोय आणि ख्रिस्ताला स्वीकारलंय. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. तर ते बेनिहिनला एक श्राप समजत होते. आणि बेनिहिनशी त्यांचे आई वडील, त्यांचे बहीण भाऊ कोणच बोलत नव्हतं. सो असं व्हायचं की कोणच बोलत नाहीये, कोणच त्यांना नाही का जेवायला पण बोलवत नाही, कोण त्यांना विचारत नाही काय चाललंय काय नाही. सो बेनिहिन म्हणाले की मी इकडे ह्या सगळ्यांसोबत वेळ घालवून तरी काय फायदा आहे. सो ते काय केलं त्यांनी माहितीये का, नवीन नवीन तारण झालेलं, प्रभूच्या प्रेमात पडले होते. सो त्यावेळेस त्यांनी काय केलं की माझ्या घरातलं जो कोण माझ्याशी बोलत नाही तर मी पवित्र आत्म्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. मी देवाशी बोलतो. सो ही सेड नोबडी इज टॉकिंग विथ मी इन माय फॅमिली. माझी फॅमिली मला एक नाही का कर्स समजते. माझी फॅमिली असं समजते की मी त्यांच्यासाठी नाही का अपमानाचं कारण बनलोय. तर मी पवित्र आत्म्याशी बोलतो. सो जवळजवळ 2 वर्ष त्याच्यानंतर, ओके, फॉर 2 इयर्स ही वॉज टॉकिंग विथ द होली स्पिरिट. कोण घरातलं बोलत नव्हतं. प्रत्येक दिवशी ते पवित्र आत्म्याशी बोलायचे. आपल्या रूम मध्ये बसायचे, कोणाशी काही संबंध नाही काय नाही. ही युज्ड टू टॉक विथ द होली स्पिरिट. कंटिन्यू होली स्पिरिटशी बोलायचे. 2 वर्ष जवळजवळ इट वॉज लाईक त्या खोलीमध्येच ते राहतायत. असं जास्त कुठे जाणं नाही, काही नाही. ते कंटिन्युअसली 2 वर्ष पवित्र आत्म्याशी बोलतायत. की आता माझ्याशी घरातलं बोलणारं कोण नाही, पण माझ्यासोबत पवित्र आत्मा. एव्हरीथिंग ही यूज टू डिस्कस, एव्हरीथिंग यूज टू शेअर. एखादं नाही का आपण आपल्या मित्राशी बोलतो तसं ते पवित्र आत्म्याशी बोलत होते. बाकी अजून त्यांना जास्त काही गोष्टी माहित नव्हत्या. त्यांचे सुरुवातीचे दिवस होते. प्रेज द लॉर्ड. आणि असं झालं की 2 वर्षांनंतर एक दिवस बेनिहिन त्यांच्या रूम मधून बाहेर निघाले. आणि त्यावेळेस रूम मधून बाहेर निघाले आले त्यावेळेस त्यांची आई काय करत होती माहिती? फ्लोर आहे ना मॉप करत होती. घरातले नाही का फरशी पुसणं, घर साफ करणे ह्या गोष्टी करत होती. जसे बेनिहिन त्या लाईक घरातल्या त्या कॉरिडोर मध्ये त्यांची आई साफसफाई करत असताना बेनिहिन खाली आले, तिकडून गेले ना, तर बेनिहिन बोलले पण नाही, त्यांनी स्पर्श पण नाही केला. ती आई साफसफाई करत असताना कॉरिडोर मधून नाही का 10 फूट मागे पडली, भिंतीवर आदळली. बेनिहिन यांची स्वतःची आई. ओके, बेनिहिन जस्ट नाही का रोज पवित्र आत्म्याशी बोलतायत, प्रार्थना करतायत, पवित्र आत्म्याशी बोलतायत आणि देवासोबत त्यांनी नाही का वेळ घालवलाय. 2 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आणि बेनिहिन नाही का
एक दिवस असेच बाहेर आले, त्यांची आई बेनिहिन जसे बाहेर आले ते नाही का त्यांची आई 10 फूट अशी नाही का मागे फेकली गेली आणि आदळली, भिंतीवर आपटली. प्रेज द लॉर्ड. आणि आणि ती म्हणाली, हे काय गोष्ट आहे? तिला कळलं की माझा मुलगा असा आलाय. ही म्हणते, ही कुठली गोष्ट आहे? हे काय हा करून आलाय? हे काय झालंय याच्यासोबत? ह्याने ते नाही का ख्रिस्ताला स्वीकारल्यापासून अशा काहीतरी गोष्टी घडतायत. तर ज्या चर्चला त्यावेळेस ज्या पास्टरांच्या अंडर बेनिहिन होता ना, त्या पास्टरना तिने बोलवलं आणि त्यांच्याकडे कंप्लेंट केली. तुम्ही काय शिकवलंय, ह्याला काय केलंय माहित नाही. ह्या अशा नाही का विचित्र घटना आमच्या घरामध्ये घडायला लागल्यात. प्रेज द लॉर्ड. मग पास्टर आले घरी, असं आई कंप्लेंट करते. त्यांनी बेनिहिनला विचारलं, काय केलं तू? काय झालं? बेनिहिनला पण ही गोष्ट नवीनच होती. त्यांच्यासाठी या गोष्टी काय आता रुटीन आहेत. तेव्हा त्यांनाही माहित नव्हतं. ते म्हणाले, मला नाही माहिती, मी काहीच केलं नाही. मी फक्त रोज 2 वर्ष झाले आता पवित्र आत्म्याशी बोलते, पवित्र आत्म्यासोबत वेळ घालवते. आणि पास्टर ज्यांच्याकडे त्यांच्या आईने कंप्लेंट केली होती ते म्हणाले, काय तू 2 वर्ष झाली पवित्र आत्म्याशी बोलतोय? तू एक काम कर. ओके, ही वॉज अ ब्रदर. दॅट टाइम ही वॉज अ ब्रदर. ही वॉज नॉट पास्टर, इव्हॅन्जलिस्ट, रेव्हरंड, नो वन. ओके. आणि ते पास्टर जे होते ते म्हणाले, एक काम कर, तू नाही का आज संडेला इकडे ये, चर्चमध्ये ये, 2 वर्ष तू पवित्र आत्म्याशी बोलतोय, तुझा अनुभव आम्हाला शेअर कर, तू आम्हाला सांग. अशा प्रकारे बेनिहिन स्टेजवर नाही का मीटिंग्स घ्यायला लागले, सांगायला लागले. आणि हा तो पिरियड होता ज्या वेळेस त्यांनी नाही का त्या फेलोशिप मधून, पवित्र आत्म्याच्या फेलोशिप मधून गुड मॉर्निंग होली स्पिरिट हे बुक लिहिलं होतं. प्रेज द लॉर्ड. त्यांचं हे जे बुक आहे खूप चांगलं आहे. ते वाचता वाचता नाही का तुमच्यावर असा अभिषेक उतरेल आणि तुम्हाला वाटेल की मी सुद्धा पवित्र आत्म्याशी बोललं पाहिजे. रोज सकाळी उठायचं आणि बोलायचं, गुड मॉर्निंग होली स्पिरिट, गुड मॉर्निंग होली स्पिरिट, होली स्पिरिट आपण आज हे करूया, होली स्पिरिट असं करूया, गुड इव्हनिंग होली स्पिरिट, गुड नाईट होली. सो होली स्पिरिट वॉज हिज कॉन्स्टंट कंपॅनियन. त्या फेलोशिप मधून त्यांनी गुड मॉर्निंग होली स्पिरिट हे बुक लिहिलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी केव्हा झाले? तो नाही का इलेक्ट्रिफाईंग दॅट anointing, तो अभिषेक केव्हा आला? when he spent 2 years continuously in the presence of the Holy Spirit, talking with Holy Spirit, having communion with the Holy Spirit. Hallelujah. You cannot replace prayer with anything. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पाचारण असू दे, तुमची मिनिस्ट्री असू दे, तुम्ही मिनिस्टर असाल, लीडर असाल, रेव्हरंड असाल, काहीही असाल, तुम्ही प्रार्थनेला कुठल्याही गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळेस प्रार्थना केली. प्रार्थना असं नाही की आज मी खूप हिलिंग केले, खूप ह्या गोष्टी झाल्या. नो. हालेलुया. असा एकही दिवस नव्हता की प्रभू येशू एकांतात गेला आणि पित्यासोबत बोलला नाही. येशू काय म्हणाला की मी जे करतो ना ते पित्याला करताना पाहतो आणि तेच करतो. पित्याने केल्या वाचून पुत्राला काहीच करता येत नाही. सो येशू इतका वेळ देवाच्या उपस्थितीत घालवायचा आणि पिता सांगायचं, उद्या हे करायचं, उद्या ते करायचंय. पिता जे करतो तेच प्रभू येशू करायचा. Praise the Lord. This is the secret of prayer, where you see what Father is doing, where you hear what Father is saying. ज्यावेळेस नाही का तुम्ही परमेश्वराचा तो सुगंध स्मेल करता, तुम्ही ऐकता, तुम्हाला देवाचं मन कळतं की मी काय केलं पाहिजे आणि त्या गोष्टी करू लागता. दिस इज कॉल्ड प्रेयर. नॉट जस्ट द वॉन्ट्स अँड द नीड्स. माझी ही गरज आहे, मला हे पाहिजे, मला असं पाहिजे, हे झालं, ते झालं, फक्त माझं मन दुखलं, मला हे झालं, मला हे बरं नाही वाटत, फक्त हिलिंग साठी, गरजा पूर्ण करण्यासाठी, विजा मिळवण्यासाठी, अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी, एज्युकेशन घेण्यासाठी, चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी, चांगल्या कंपनीमध्ये नाही का माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल होण्यासाठी, मला ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी, माझा संसार चांगला होण्यासाठी, मला चांगला लाईफ पार्टनर भेटण्यासाठी, या फक्त गरजांसाठी प्रार्थना करणं इज नॉट ऍक्च्युअल प्रेयर. हालेलुया. प्रेयर इज व्हॉट when you talk, you listen to God, then God, Father talks, आणि ना तुम्हाला कळतं की काय केलं पाहिजे. आणि देन फादर गिव्स यू द प्लॅन. पिता सांगतो हे कर, ते कर, असं कर. येशू ख्रिस्त म्हणाला, जे पित्याला मी करताना पाहतो तेच करतो. कॅथरीन कुलमन 18 hours before every crusade she was praying in tongues. She was receiving from the heaven. And when after the 18 hours she used to step on the pulpit, she was not Catherine Kuhlman. She was walking, moving, talking. Holy Spirit, the heaven was moving with her. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So prayer is a vital force. प्रार्थना हा जीवनाची ती एक शक्ती आहे आपल्या विश्वासूंच्या. Praise the Lord.